मित्रांनो नमस्कार. आज आपण एका महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. तर विषय आहे पर्सनॅलिटी, डिसिजन मेकिंग आणि आपण केलेल्या कामाचं आउटपुट किंवा ते कसं काय इव्हॅल्यूट होईल तर त्याविषयी आपण आज बोलणार आहोत. तर सर्वात महत्त्वाचं मित्रांनो आज विषय बोलायचा आहे की एखादा निर्णय घेताना हे प्रथम लक्षात ठेवलं पाहिजे की कोणतीही गोष्ट तुम्ही जे काम करतात ते काम तुमच्याकडे पर्सनॅलिटीकडे बघून लोक इव्हॅल्यूट करतात की ही पर्सनॅलिटी, ही व्यक्ती हे काम करू शकते का नाही. जज तुमच्या पर्सनॅलिटीवरून, तुमच्या आउटपुट अप्रोचवरूनच तुम्हाला जज केलं जातं मित्रांनो. ज्याला म्हणतो की आपण फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन मित्रांनो. तसं आहे. लोक एकदा पाहून जर एखादा दुकानदार आहे, दुकान खोललं आणि तो रोजच तो दुकानदार गैरहजर राहत असेल, तो स्वतः व्यवस्थित तिथं कस्टमरला सर्व्हिस देत नसेल तर लोक काय बघतात, पुढल्या वेळेस एखाद्या वेळेस आला आणि दुकानदार जागेवर नाही तर पुढल्या वेळेस कस्टमर काय म्हणेल की नाही, ह्या दुकानावर ही वस्तू भेटतच नाही. न जाताच तो जज करून टाकेल की ह्या दुकानावर ही वस्तू भेटत नाही मित्रांनो. असंच आहे. आणि आता तर जग खूप फास्ट झालेलं आहे. सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही तुमच्या कामाच्या वेळी तुमच्या कामाच्या जागेवरच दिसला पाहिजे मित्रांनो. तुम्ही दुसरीकडे दिसलात तर तुमच्या कामात असणारे लोक तुम्हाला त्यावरून जज करून टाकतील. हा पहिला विषय आहे. दुसरा विषय आहे की स्वतःला अपडेट करणं गरजेचं आहे. जसं की आपण समजू शकतो की तुम्ही तुमच्या कामाबद्दल तुमची अप्रोच कसं आहे, कामाबद्दल तुम्ही किती सिरियस आहात, किंवा तुम्हीच जर सिरियस नसाल तर समोरचाही तुम्हाला सिरियस घेणार नाही मित्रांनो. हे त्याच्याबद्दल एक महत्त्वाचं मला जे की जाणवलं आहे. मी ज्या चुका केलेल्या आहेत आणि भरपूर त्या चुकाचा मी पश्चाताप करून देखील उपयोग नाही, पण मी फक्त माझा एक छोटा अनुभव तुम्हाला सांगत आहे की ही चूक करू नका. तुम्ही तुमच्या कामाबद्दल सिरियस राहा, तुमच्या कामाबद्दल पॉझिटिव्ह राहा. तुम्ही जर पॉझिटिव्ह राहिलात तर समोरचे लोक पॉझिटिव्ह राहतील तुमच्यासोबत डील करणारा व्यक्ती. कारण शेवटी तो त्याचा एफर्ट देणार आहे, तो त्याचा वेळ पैसा जी की गोष्ट लावणार आहे त्याचा लॉस कुणालाही नको आहे. त्यामुळं लोक ही पॉझिटिव्ह लोकांसोबतच आणि कॉन्फिडंट लोकांसोबतच डील करतात. ह्या गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे. दुसरं, यंग सुपरस्टार शाहरुख खान सांगतात की जर तुम्ही लोकांना काही अगोदर काम भेटत नाही म्हणून लोक रडतात, पण एकदा ते काम भेटलं की त्यानंतर ते लोक ते काम किती सिरियसली करतात त्यावरच त्याचं करिअर डिपेंड आहे. काम भेटते हे कोणावरही, काम तुम्हालाही भेटू शकतं, काम मलाही भेटेल, एक वेळेस दोन वेळेस मित्रांनो. पण तुम्ही एकदा काम भेटलं की तुम्ही त्याबद्दल संत झालात किंवा त्याबद्दल सिरियस नाही राहिला तर ते काम कदाचित पुन्हा तुम्हाला भेटणार सुद्धा नाही. एक वेळेस, दोन वेळेस, तीन वेळेस जज केलं जाईल, त्यानंतर तुम्हाला ते काम भेटणार सुद्धा नाही. त्यामुळे शाहरुख खान सांगतो की काम भेटल्यानंतर जास्त सिरियसली काम करा आणि स्वतःला हे निगेटिव्ह न्यूनगंड बाळगू नका कामाबद्दल. हे एक महत्त्वाचं काम आपलं हे. त्यानंतर जो विषय होतो आपल्या वर्किंग ह्याच्याबद्दल की कामात कन्सिस्टन्सी असणं गरजेचं आहे. आज केलं मग उद्या केलंच नाही, उद्या आराम केला, पुन्हा परवा दिवशी थोडंफार पळालं, नंतर मित्रांनो मग तुम्ही स्वतःच त्या कामाबद्दल थंड होत जातं. नंतर रिस्पॉन्सिबिलिटी ज्याला म्हणतो, आज तुम्ही सिरियस राहिला तर उद्या तुम्हाला संधी, परवा दिवशी तुम्हाला संधीसुद्धा मिळणार नाही. ती संधी कुणीतरी जास्त अप्रोच करणारा डेडिकेटेड माणूस, ज्याला आपण डेडिकेशन म्हणतो, कन्सिस्टन्सी, डेडिकेशन हे जास्त गरजेचं आहे. तुम्हाला काम भेटण्यापेक्षा तुमची कन्सिस्टन्सी, डेडिकेशन जास्त महत्त्वाचं आहे मित्रांनो. आणि त्यानंतर सक्सेसफुल होणं महत्त्वाचं. सक्सेस नाही मित्रांनो, लाईफमध्ये कुठेही फुल स्टॉप नाही. जोपर्यंत तुमचा मृत्यू येत नाही तोपर्यंत तुम्हाला फुल स्टॉप नाही. हां, तुम्ही त्याला चिल्ड आउट, एखादी तुम्हाला कामामध्ये यशस्वी झाला तर त्याच कामावर तुम्ही पुढले 6 महिने हे नका सांगत बसू की मी हे मिळवलं होतं. लोकही विसरून जातील आणि तुम्हालाही माहीत. आता समजा एखाद्या ॲक्टरचा पिक्चर घ्या, 5 वर्षापूर्वी समजा एखादा अल्लू अर्जुन किंवा कोणत्या हा पिक्चर काढला होता. जुन्या काळात तरी 20 वर्षापूर्वी लोक 50 वर्षापर्यंत. आता तसं नाही राहिलं. आता बदलतं जग आहे ना, जग खूप फास्ट बदलत आहे. लोकांना सगळं आता शॉर्ट आवडायला लागलं. कमी वेळेचं आवडतं. लोक कालचं सुद्धा आता लक्षात घेत नाहीत किंवा जुन्या गोष्टी लोकांना अपडेटेड, नवं गरम पाहिजे. त्यामुळे आपणही स्वतःची अचिव्हमेंट्स आणि आपण हे एकाच अचिव्हमेंट्सवर आयुष्यभर बसून न राहता डेली फोकसली काम करून, डेली त्यात नवीन ॲप्रोच टाकून, नवीन कन्सिस्टन्सी घेऊन, नवीन यश मिळवत राहा, कन्सिस्टंटली काम करत राहा आणि त्यानंतरच तुम्ही सक्सेसफुल आहात असं मानलं. जो व्यक्ती कन्सिस्टन्सली शरद पवारांसारखं मरण्याच्या शेवटच्यापर्यंत शत्रूला किंवा कामाला झुंजवण्यात ज्याची ताकद आहे तोच खरा विनर आहे मित्रांनो जीवनामध्ये. आणि मी हे लेक्चर देणं समजा ठीक आहे की मी देत आहे, पण या गोष्टीची काळजी घ्या. आणि जग खूप फास्ट आहे. खूप डेडिकेशनने काम करा. धन्यवाद मित्रांनो.